नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपाली कांबळे. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. काही महत्त्वाचे अपडेट्स सविस्तर स्वरूपात पाहायच्यात. मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा तर मराठी बोलावं लागेल. मंत्री प्रताप सरनाईकांचं आवाहन. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी. धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवलं पाहिजे. कपिल सिब्बलांची मोठी मागणी. जुन्नरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडित कुटुंबाला भेट देण्याची शक्यता. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पीडब्ल्यूडीच्या 2270 कोटींच्या रस्ते प्रकल्पांची चौकशी होणार. रस्ते कामांच्या गुणवत्तेचीही समितीकडून तपासणीची अनिल परबांची विधान परिषदेत मागणी. रस्ते कामांबाबत ट्रम्पवरील वक्तव्यावर सुजय विखे ठाम. मात्र ट्रम्प यांच्या निर्णयामुळे दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली, हे मिश्किल वक्तव्य मागे घेत असल्याचं स्पष्टीकरण. महापौर रितू तावडेंकडून जोगेश्वरीतल्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालयाची पाहणी. रुग्णांची देखभाल आणि रुग्णालयातल्या स्वच्छतेबाबत दिले निर्देश. वर्ध्यातील नरभक्षक वाघाची गेल्या 2 दिवसांपासून शोध मोहीम. नरसिंगपुरात नागपंचमीची पूजा करताना वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. राज्यात एसआयआरच्या वेळापत्रकात बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रकाशित होणार.